नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. कोंडाणे बुद्धलेनी कर्जत येथे एकदिवसीय अभ्यास दौरा कार्यशाळेचे धम्म सहलीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. या धम्म सहलीला उपासक उपासिका तसेच तरुण तरुणी आणि वृद्ध महिलांनी सहभाग नोंदवला. लेणीवर 3 किलोमीटरचा प्रवास चिखलातून दगडधोंड्यातून वाट काढत वृद्ध महिलांनी पार केला. लेणीवर गेल्यानंतर प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर लेणीचे महत्त्व आणि माहिती आयुष्यमान डोळसर आणि विशाल मागडे यांनी पर्यटकांना दिली. या धम्म सहलीचे आयोजन किरण कांबळे, राजेश किल्लारे, भरत टपाल, चंद्रकांत मोरे यांनी केले होते. या सहलीचा उद्देश आपला ऐतिहासिक वारसा जपणे व संवर्धन करणे हा होता. आणि आपला पुरातन इतिहास कुठे कुठे आहे शोधून काढला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जो मार्ग निवडलाय तो अगदी योग्य आहे. या मार्गावर येण्यासाठी अगदी खडतर प्रवास करावा लागतो. पाहिला असेल तुमच्या गजरेने आणि तुमचे पाय देखील सांगत असतील भाई येतो भयानक था. तर आज आपण या वर्षावास निमित्ताने इथे जमला. आपण शांत चित्तेने इथे 2 मिनिटं बसायचं आहे. 2 मिनिटं शांत झाले, जे आपलं हृदय आहे ते एकदम शांत होईल. आपले जे स्नायू आहेत ते थोडेसे एकदम स्तब्ध होतील. त्यानंतर आपला ब्रेन जो आहे तो देखील स्वच्छ होण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्यानंतर आपण आपली बुद्धम शरणम गच्छामी करत आपल्या पुरातन वास्तू म्हणजेच लेणीकडे आपण मार्गस्थ होतोय. तर त्याच्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसायचं आहे. शांत एकदम. नमो बुद्धाय, जय भीम. मी किरण कांबळे, बौद्धाचार्य व उपाध्यक्ष प्रचार पर्यटन, भारतीय बौद्ध महासभा, अंबरनाथ तालुका. मी किरण कांबळे व माझे सहकारी चंद्रकांत मोरे तसेच राजेश खिल्लारे व भरत टपाल, आम्ही चौघांनी मिळून एक लेणी संवर्धन प्रचार प्रसार करण्यासाठी एक सहलीचे आयोजन केले होते. पावसाळी धम्म सहलीचे कोंडाणे कर्जत या ठिकाणी सहलीचे दिनांक शनिवार 22 ऑगस्ट रोजी आयोजन केले होते. त्या आयोजनामध्ये सुमारे 45 पर्यटकांनी सहभाग नोंदवला. अंबरनाथ मधल्या विविध भागातील लोकांनी त्या सहलीमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. त्या तिकडे पोहोचल्यावर आम्हाला एकजूट लेणी संवर्धन समूहाचे प्रमुख डोळस सर व आमचे सहकारी विशाल मागाडे यांनी आम्हाला कोंडाणे लेणी संदर्भात थोडक्यात माहिती दिली व त्यानंतर आम्ही तिथे त्रिशरण पंचशील ग्रहण केले, सामूहिकरित्या ग्रहण केले व त्याबद्दल सर्वांना माहिती पुरवण्यात आली. अशा प्रकारे आमची सहल चांगल्या प्रकारे लोकांनी सहकार्य केल्याबद्दल यशस्वी झाली आहे व यापुढे आम्ही लेण्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व भारतीय बौद्ध महासभा यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद. जय भीम. आलो आहोत आणि ही चांगलीच ट्रिप म्हणजे खूप, कारण आम्ही मुलांना पण घेऊन आलो, कारण की आपल्याला पण बरा थोडा इतिहास थोडाफार माहिती आहे, पुस्तकं वाचले, थोड्याफार ठिकाणी गेलेत, पण मुलांना आम्ही तर मुलांना घेऊन आले, वैशाली मुलांना घेऊन आले, म्हणजे मुलांना आमच्या पुढच्या पिढी आपल्या पुढच्या पिढींना हे दाखवणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी अशा खूप चांगल्या अशा ट्रिप तुमच्या निघो. आम्हाला पण तुमचं सहकार्य आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलो आहोत आणि एकत्र असं वाटलं नाही. भीम, नमो बुद्धाय. हा, आम्ही आलोय कोंडाणे लेणी बघायला. हा, खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर वाटलं. त्याच्यामुळे कसं आहे, सर्वांनी आपल्याला सहकार्य करायला पाहिजे, सगळ्यांनी येऊन भेट द्यायला पाहिजे. आम्ही भेट देऊन आलो, आम्हाला फार सुंदर वाटलं, एकदम एन्जॉय केला आम्ही, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही खूप. आणि काय त्यांचं नाव भोसले साहेब होते, त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं छान प्रकारे, सगळ्या काय गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटलं. तिकडे आम्ही पूजा वगैरे केली, मेणबत्त्या प्रज्वलित केल्या, सगळ्या काय आम्ही कार्यक्रम वगैरे सगळा आटोपला. तिकडे धबधब्यात भिजलो, सगळं काय मौज मजा आम्ही फार सुंदररीत्या केली. आम्हाला खूप मजा वाटली आणि आमचे जेवढे आहेत मेंबर त्यांनी पण फार सुंदर आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे
चढतानाही उतरतानाही म्हणजे आम्हाला कसली इजा होऊ दिली नाही. एकदम छान प्रकारे आम्हाला एकदम सहकार्य फार सुंदर प्रकारे सहकार्य केलं. नाश्ता वगैरे सगळ्या काय गोष्टी तसं आम्हाला. सर्वांना सविनय जय भीम. बंधूंनो, आज अंबरनाथ चे भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार पर्यटक उपाध्यक्ष किरण कांबळे सर यांनी लेणी सहल वर्षा सहल लेणीवरती आयोजित केली होती. जवळपास 25 ते 50 उपासक उपासिका यांनी वेळात वेळ काढून, त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे जे वृद्ध महिला आहेत ज्यांनी 65-70 क्रॉस केलेला आहे त्यांचे गुडघे दुखणे असून पण इतक्या 70 वर्षाच्या उपासिका महिलांनी देखील इतका 3 किलोमीटरचा जो दरी खोल आपण प्रवास बघत असाल, निसरड्या पायवाटा आहेत, इतका अवघड रस्ता फक्त आणि फक्त बुद्ध धम्माचा हा वारसा जो आपण बघत असाल, हा वारसा बघण्यासाठी, हा वारसा अनुभवण्यासाठी, हा वारसा जतन करण्यासाठी एक प्रयत्नशील, एक कटिबद्धता, एक प्रयत्न म्हणून या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि आपण बघत असाल सगळ्यांनी जे लेणीला भेट दिली, लेणीवरती सामूहिक एक छोटीशी कार्यशाळा होती. त्रिसरण पंचशील ग्रहण झालं, त्याच्यानंतर सामूहिक बुद्धवंदना झाली, त्याच्यानंतर एकजूट प्रचार लेणी समूहाचे जे सबसबी अध्यक्ष आहेत दादू दळवे सर, हे जवळजवळ 20 वर्षापासून एकजूट प्रचार लेणी समूह हा महाराष्ट्रात काम करत आहे. इतर लेणी समूह पण आहेत, MBCPR असेल, बौद्ध लेणी बचाव आंदोलन समिती पिंपरी चिंचवड असेल, या पण लेणी समूह या आपल्या बौद्ध वारसा भारतीय बौद्ध लेण्या वाचवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्याचा एक भाग म्हणून एकजूट त्याच्याच प्रवाहामध्ये एक सिंहाचा एक छोटासा फुलाची पाकळी वाटा असतो आणि प्रयत्नशील असतात. आपण बघत असाल तिथे लेणीवर जी ती नैसर्गिक पडझड झालेली आहे, हा पण ज्या सह्याद्रीची पर्वतरांग जी आहे त्या जो लेणी समूह आहे, हा लेणी समूह बऱ्याच ठिकाणी अजून या ठिकाणी कामं बाकी आहेत की जिकडे आपल्याला पायवाटा असतील, ज्या रस्ते असतील, दिशादर्शक असतील, त्या ठिकाणी बरीच अशी कामं बाकी आहेत. पण पुरत विभाग जो आहे त्यांच्या निदर्शनास आम्ही एकजूट लेणी प्रचार बाप आणत असतो की अमुक कामं बाकी आहेत, जेणेकरून जे लेणीला लोक भेट द्यायला येतात त्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी जे इतिहासप्रेमी आहेत, जे निसर्गप्रेमी आहेत, जे लेणीप्रेमी आहेत, जास्तीत जास्त यांनी आपल्या भारतीय बौद्ध लेण्या, आपल्या भारतीय बौद्ध वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील करण्यासाठी त्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे. जास्तीत जास्त आपण पुढे येऊन आपला वारसा कसा जपूयात. आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय करीन, ते स्वप्न त्यांचं घोषवाक्य ते का होतं, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 84,000 सम्राट अशोकांनी विहार बांधली होती, त्याच्यामध्ये 1200 हे भारतात आहेत आणि त्यातले 1000 महाराष्ट्रात आहेत. पण लोकांना माहिती नाही, लोकांना मोजक्याच माहिती असतात. ज्या आता आम्ही जे आपले लेणी समूह काम करतो त्या लेण्यांचे 3 प्रकार आहेत. एक अधिकृत आहेत जिथे भारतीय पुरातत्व विभागांचे बोर्ड लागलेले आहेत, दुसरे आहेत सेमी अनधिकृत म्हणजे अर्धे अधिकृत आहेत आणि अर्ध्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. हे 2 प्रकार. आणि तिसरा एक प्रकार आहे ते अपरिचित. ह्या तिन्ही लेण्यांचा शोध मोहीम करण्याचं काम एकजूट प्रचार समूह करत असतं. पण ह्या एका मोजक्या लोकांनी होणार नाही, जास्तीत जास्त तरुणांनी, उपासक उपासिकांनी जास्तीत जास्त लेण्यांवरती वहिवाट जर वाढवली, लेण्याविषयी जर जनजागृती केली तर सहज शक्य आहे. आणि जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी एक छोटासा धागा होण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूयात. आणि या आपल्या राजेजी खिल्लारे साहेब यांना देखील विनंती, आपण लोकांसमोर एक मेसेज द्यावा की लोकांनी जास्तीत जास्त लेण्यांना भेट द्यावी आणि आपला बौद्ध वारसा जतन करण्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे या. एवढे 2 शब्द बोलून मी माझं 2 शब्द व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. सम्राट अशोक 84 इथे लेण्या बांधल्या होत्या, विहार बांधली होती. त्याच्यावर सातवाहन राजांच्या काळामध्ये हा जो जुन्नरचा जो प्राचीन व्यापारी महामार्ग आहे, त्या व्यापारी महामार्गावर सह्याद्रीची पर्वतरांग आहे. नाला सुपाऱ्यावरून जेव्हा रोमन काळामध्ये जहाज करायचे, कल्याणच्या बंदर जे आपण आता कल्याण आहे तिकडे त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यावेळेचा चालायचा. आणि पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे. प्रत्येक सह्याद्री पर्वतरांगेपासून तुम्ही साताऱ्यापासून माळशेर ह्या पूर्ण सह्याद्री पर्वतरांग मोठी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपले भारतीय बौद्धांचे लेणी सापडतील. त्यावेळेस जे व्यापारी यायचे ते व्यापारी भ्रमंती व्हायचे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, त्यावेळेस ह्या
तिकडं त्यांना आराम करण्यासाठी घोडे व्यापारी थांबण्यासाठी विश्रांतीसाठी तशी लेण्या वगैरे बांधलेल्या होत्या. आणि हा जो दगड आहे ना, हा तुम्ही याला सर्च केलं असेल, बेसाल्ट नावाच्या दगडामध्ये पूर्वी काम केलेलं आहे. ती आता थोडक्यात माहिती घेतोय. आणि तो जो दिसतो का फेस, तो जिरे टोप आहे. त्या टोकावरती राजा लोकांची पूर्वीचे टोप असं जिरे टोप, त्याला नक्षीकाम केलेलं आहे. तो चेहरा थोडासा त्याचा भग्न झालेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्या जे तुम्ही ते शिल्प एकदम सर्व दिलं बघा, एकदम एकच व्यक्ती दिसते. ती व्यक्ती त्या घरामधली महिला आहे. ते पूर्वी सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्या अक्षरावरून एक मेसेज दिला जायचा, स्टोरीची माहिती दिली जायची. एक ती महिलाचं शिल्प आहे. ती महिला ती एकटीच घरामध्ये, म्हणजे पुरुष आहे, सैनिक मधला तो एक सैनिक आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये असं दाखवलेलं आहे की ती स्त्री आहे, ती त्यांचं पुरुष असेल, त्यांचा जोडीदार असेल, त्यांना थांबण्यासाठी रिक्वेस्ट करते, युद्धाला जाण्यासाठी थांबण्यासाठी बचाव करते. या अलीगड चित्रामध्ये त्याच्या एका हातामध्ये शस्त्र आहे, म्हणजे त्याने तिला कन्व्हिन्स केलेलं आहे युद्धासाठी जाण्यासाठी. आणि तिसऱ्या शेवटच्या घरामध्ये असं आहे की ते ऍग्री झालेले, तिथे राजी खुशी त्यांनी युद्धासाठी त्यांना परत नेलेली आहे. अशी सम्राट अशोकांच्या काळामध्ये शिल्पकलेचे मेसेज दिले जायचे. त्या स्लॉट लाईट नव्हती. त्या स्लॉट मध्ये त्या विहार हे आपलं चैत्यगृह आहे. ते चैत्यगृहामध्ये दीपोत्सव व्हायचे पूर्वी, तर त्या ठिकाणी जे प्रज्वलन करण्यासाठी लाईट मेणबत्ती कडे दीप असायचे, तर दीप ठेवण्यासाठी ते स्लॉट केलेले, म्हणजे ते ठिकाणी प्रकाशमान वगैरे करायचे त्यावेळेस. तर ह्यासाठी असं आहे. आणि पुढे ते पूर्ण नक्षीकाम वगैरे आपण बघत असाल, पिंपळाच्या पाण्याचा त्याला तो शेप दिलेला आहे. चैत्य आहे. ते चैत्य स्तूपामध्ये जे पूर्वीचे अनंत भंते होते, अनंत भंतेच्या अस्थी त्या ठिकाणी ठेवल्या जायच्या. मग ते अस्थीचं पूजन वगैरे, पण ते आता निसर्गाची हानी झाल्यामुळे ते पूर्ण आता नष्ट झालेलं आहे. निसर्गाच्या हानीमुळे नष्ट झालेले आहेत. आणि हे सातवाहन कालीन राजांच्या मध्येच आहे त्या विहाराची निर्मिती केलेली आहे. आता आपण सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांनी जसे सरनी सांगितल्याप्रमाणे आपण 5 वेळा तिकडे भ्रमण करायचंय. बुद्धम शरणम गच्छामि, तसं होईल तसं बोलत एक 5 आपण ठिकाणी आले. नंतर महिला असतील त्यांनी पुष्प वगैरे व्हायचे, अगरबत्ती व्हायचे. नंतर आपण सामूहिक 25 ग्रहण करणार आहोत. नंतर सामूहिक बुद्ध पौर्णिमा सामूहिक ग्रहण करणार आहोत. त्याच्यानंतर आपले किरण सर भरत सर थोडीशी आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर आपले दादू डोळस सर आहेत, ते एकजूट लेणी प्रचार समूहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते पण आज आपल्या विनंतीला मान देण्या ठिकाणी आलेत. तर त्यांना पण आपल्या जे उपस्थिता वेळात वेळ काढून आल्याबद्दल ते धम्मलिपी पुस्तक सगळ्यांना या ठिकाणी भेट देणार आहेत. आणि धम्मलिपीचे जे अक्षर आहेत ते अक्षर या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही खाली बोर्ड बघितला असेल, त्या खाली बोर्ड कोण वाचत नाही, असं करू नका. ज्या ज्या लेणीवर जातो प्रत्येकाला ते सांगतो, बोर्ड लावलेला असतो, तो बोर्ड प्रत्येकाने वाचायचा आहे. 90% लोक बोर्ड वाचत आहेत. त्या बोर्ड मध्ये माहिती असते किती साली बांधले, कोण बांधले, कोणाच्या अधिकारामध्ये आहेत, प्रोसेस काय चालू, सगळी माहिती दिलेली असते. प्रत्येक तुम्ही लेण्यावर तुमच्या गव्हर्नमेंटची बोर्ड वाचा. अक्षर शिलालेख औषध सापडली ते धम्मलिपीचं पुस्तक ओळख व्हावी, कुठे एकजूट प्रचार समूह ते पुस्तक सगळ्या ठिकाणी वाटते. त्या पुस्तकाने मला ओळख होईल. सम्राट अशोकांच्या वेळेस रायटिंग नव्हतं, मग ते शिलालेख मध्ये ते अक्षर वगैरे चित्र वगैरे ते शिलालेख असायचे ब्राह्मी लिपी. तर ती समजण्यासाठी ते आपल्याला अक्षर समजणं जरुरी आहे. मग ते धम्मलिपीचं पुस्तक या ठिकाणी आपल्याला नंतर वाटत होईल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.